मालेगाव शहरात नशाकारक कुत्ता गोळ्या आणि कप सिरप औषधांची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। मालेगाव शहरातील काडी कुठी मैदान परिसरात पोलिसांनी छापा टाकत 6,35,879 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये कोडीनयुक्त कप सिरपच्या 1200 बाटल्या तसेच अल्प्राझोलमच्या तब्बल 67,200 कुत्ता गोळ्यांचा समावेश आहे। या कारवाईत 3 आरोपी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे। सुरतहून मालेगावात आणून नशाकारक औषधांचा साठा आणि विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर 20 ऑगस्टच्या रात्रीपासून 21 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। यामधील एका आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। नाशिक जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर DS स्वामी सर यांनी आम्हाला NDPS याच्या विरोधात स्पेशल मोहीम राबवण्याची आदेशित केलेले होते। त्या अनुषंगाने मालेगावमध्ये विविध स्तरावरती NDPSचा अवेअरनेस आणि धडक कारवायांच्या बाबतीतल्या सूचना सरांनी दिल्यानंतर कारवाया चालू आहेत। काल 20 ऑगस्ट 2026 रोजी मालेगाव शहरामध्ये एक गुजरात येथील आरोपी आपल्याकडे कोडीन फॉस्फेटच्या कप सिरप आणि अल्प्राझोलम टॅबलेट, ज्याला गावामध्ये कुत्तागोली म्हणून संबोधलं जातं, असा मुद्देमाल घेऊन गावात विकण्यासाठी येत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मालेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर संदीप पाटील आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई केली। त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 2,37,600 रुपयाच्या 1200 कोडीन फॉस्फेटच्या बॉटल्स, एकूण 10 बॉक्स, ज्याच्यामध्ये 120 बॉटल्स आहेत, तशा एकूण 1200 बॉटल्स, 1,62,579 रुपयाच्या 4,480 अल्प्राझोलम टॅबलेटच्या स्ट्रिप्स, ज्याच्यामध्ये 67,200 एकूण गोळ्या आहेत, 2 लाख रुपयाचा टाटा एस कंपनीचा पिकअप आणि एकूण 3 आरोपींचे 3 मोबाईल, असे 32,000 रुपयाचे मोबाईल आपण याच्यामध्ये हस्तगत केलेले आहे। एकूण मुद्देमाल 6,35,879 रुपयाचा मुद्देमाल आपण आजच्या कारवाईत हस्तगत केला। याच्यामध्ये एकूण 3 आरोपी आहेत। पहिला आरोपी फिरोज खान लुकमान खान, जो उमरवाडा सुरत गुजरातचा राहणारा आहे। दुसरा आरोपी रईस खान सईद खान, जो शिकारी चौक मालेगावचा राहणार आहे। आणि तिसरा वाहिद हसन सिद्दीक हसन, जो रमजानपुऱ्याचा राहणार आहे।